नमस्कार म्हणते आता दादाला एक ठोका देऊन गेलो की पुजारींच्या घरी तिथे जरा बसलो आणि मग पुजारींच्या संग देवळात निघालो. पुजारी असल्यावर कसं डायरेक्ट व्हीआयपी एंट्री मिळते त्यामुळे लगेच दर्शन घेऊन आलो की आणि बाहेर मोठा हत्ती होता त्याच्या पाया पडून देवळाला फेऱ्या मारत होतो आणि पप्पांचं काय तिसरंच. पप्पा म्हणा सिद्धनाथाच्या नावानं चांग भले चांग तुम्ही किती बी सांगा चांग भलच म्हणणार पण देवळात ती वस्ती राहणार आपला पाहुणा भेटला नव्हता. ती विचारायला आलत की गाई कशी आहेस म्हणून. अरे म्हणलं आपल्याला काय होतंय आपण एक नंबर. तसं म्हणून 5 मिनिटं सगळी देवळात बसलो आणि निघालो परत. आता जेवाय म्हणलं आपल्या आवडत्या हॉटेललाच की आवती नाही का पश्चिम महाराष्ट्रातलं फेमस कराडचं हॉटेल तिथं गेलो. आता नुकताच दिवाळी झाली त्यामुळे यांनी किल्ला अजून तरी काय काढला नव्हता. बहुतेक यांनी नंबराला पण देतात वाटतं. तसा त्यांचा किल्ला दरवर्षी खतरनाक असतोय बरं का. पण आम्ही इकडे फ्रेश होऊन येऊस्तवर काकू तराटीहून बी बसली होती. आता संडे असल्यामुळे कसं गर्दी असते खरं आमचं नशीब लय भारी होतं त्यामुळे लगेच टेबल मिळाला हो. नाहीतर वेटिंगला तास 2-2 तास थांबायला लागते. पण काका बी आता एक युट्यूब चॅनेल काढतात का काय म्हणलं.